अतिशय उत्साहात न्यूज इंडिया 27च्या कार्यालयातील गणेशोत्सव हा पार पडतोय। आज कार्यालयातील गणरायाच्या आरतीसाठी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांची उपस्थिती लाभली। गणरायाला पुष्पहार अर्पण करून कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात गणेशाची आरती झाली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या गजरात आपण सर्वच गणेशोत्सव साजरा करत आहोत। नमस्कार, मी हर्षदा निकम, न्यूज इंडिया 27च्या ह्या विशेष इतिहासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। न्यूज इंडिया 27च्या कार्यालयातल्या गणरायाच्या आरतीसाठी दररोज आपल्याला वेगवेगळे मान्यवर लाभत असतात। आज मनसे जिल्हाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक, नाशिकमधल्या भंगार बाजारासाठी न्यायालयीन लढा लढणारे तसेच मराठी माणसासाठी झटणारा व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप दातीर हे आपल्या कार्यालयातल्या गणरायाच्या आरतीसाठी आज आपल्याला लाभले। नमस्कार सर। नमस्कार। प्रथमतः ह्या गणेश उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नव्याने सुरू झालेल्या ह्या न्यूज इंडिया 27च्या कार्यालयात आपलं मनापासून हार्दिक स्वागत करते मी। आपल्यालाही सर्वप्रथम तर तमाम नाशिककरांना या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर आज गणरायाचं आगमन होऊन जवळजवळ 7 दिवस, आजचा 7वा दिवस, आणि मी आपल्या सर्व न्यूज इंडिया 24चे सर्व टीमचे मनापासून आभार मानतो की आपण या लाडक्या बाप्पाच्या आरतीचा मला आज मान दिला, आणि आपल्या या संपूर्ण टीमलाही खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। सर, आता आपण बघतोय की कोरोनाचं सावट म्हणजे कोरोनाच्या सावटात आपण गणेश उत्सव साजरा करत आहोत, तर नाशिककरांनी या कोरोनाच्या सावटात कशा प्रकारे गणेश उत्सव साजरा केला पाहिजे आणि आता अनंत चतुर्दशी सुद्धा जवळच येऊन ठेवलेली आहे, तर या सगळ्या उत्सवाला किंवा या उत्सवाच्या शेवटाला कशा प्रकारे नाशिककरांनी जायला पाहिजे, तुमचं मत काय आहे? तर मी आपल्या माध्यमातून तमाम नाशिककरांना सांगतो की करोनाला घाबरू नका, मात्र काळजी घेतली गेली पाहिजे ज्या पद्धतीने, कारण करोना फक्त आपल्या नाशिक नाही, देशात नाही, तर संपूर्ण जगावरती या करोनाचं संकट ओढावलं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून त्याला न भीता त्याचा सामना केला पाहिजे। लोकांनी आपली इम्युनिटी पॉवर स्वतःची वाढवली पाहिजे, आणि जे काही शासनाच्या गाईडलाईन आहे त्या दृष्टिकोनातून जसं आतापर्यंत 7 दिवस गेले, अनंत चतुर्दशीलाही गर्दी न करता मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे, करोनाची भीती न बाळगता। कारण ज्या पद्धतीने खरं तर आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो की ज्या पद्धतीने प्रशासन असेल, खरं तर डॉक्टर असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्व वार्ड बॉय, मावश्या, सर्वांचे मनापासून तर कौतुक आम्ही या अगोदरही केलेले आहे आणि आत्ताही करतोय, परंतु ज्या पद्धतीने मॅनेजमेंट जी बाऊ केला जातोय करोनाचा, तितका मोठा करोना नाही। करोना ज्या पद्धतीने आपल्याला सर्दी, पडसं, डोकेदुखी वगैरे हा जो प्रकार असायचा, जो गेल्या दर पावसाळ्यामध्ये येतो, निमोनियाचे इन्फेक्शन, हे काही नवीन नाही, मात्र करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की तो पेशंट घाबरतो आणि तिथे खचतो, म्हणजे करोनापेक्षा करोनाच्या भीतीने मृत्यू होत आहे, आणि ते होऊ नये हेच मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो, आणि गणरायाला साकडं घालतो की बाबा तू विघ्नहर्ता आहे, या जगावरती जे करोनाचं संकट आलेलं आहे ते निश्चित तुझ्या रूपाने जाता जाता त्यालाही पुढव, अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना आपल्या माध्यमातून करतो। बरोबर सर। सर, आता 2022 मध्ये जी आपली मनपाची निवडणूक येत आहे, तर यासाठी मनसेने आपली काय तयारी केलेली आहे? ते तर आता अजून 1.5 वर्ष आहे, त्या निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु महाराष्ट्र सैनिक खरं तर आपल्या सर्वांना माहिती, नाशिकमध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आणि मनसे अध्यक्ष सन्माननीय राज साहेबांनी या जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे, आणि त्या दृष्टिकोनातून करोनामध्ये तुम्ही बघितलं असेल, कुठलाही सत्ताधारी, मग राज्यातला सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आणि महानगरपालिका मधला भाजप, हे कुठेही रस्त्यावरती दिसले नाही। आमचा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती होता, गेल्या 5-6 महिन्यापासून सातत्याने जनतेच्या
कामात जनतेला मदत करतोय, कारण आमची सामाजिक बांधिलकी आहे. सत्ता येते जाते, परंतु निश्चित तुम्हाला सांगतो 2012 ते 17 ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या नाशिकमध्ये काम केलं, त्या पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही पुन्हा तयार आहोत. आणि निवडणुका येतील तेव्हा तुमच्याशी इतकूच होतच राहील. काय स्ट्रॅटेजी ती आम्ही सांगूच, मात्र एक विकासाचा मुद्दा हा आम्ही नेहमी, कारण आमची बांधिलकी नाशिककरांची आहे, आमच्या राजसाहेबांची आहे. आमच्या राजसाहेबांचं या नाशिककरांवरती प्रेम आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने आमची वाटचाल राहणार आहे. सर, अजून एक प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा आहे की म्हणजे मनसे जेव्हा सत्तेत होती, नाशिकच्या मंडपावर महानगरपालिकेवर जेव्हा मनसेची सत्ता होती, तेव्हा बरेच आपले स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट जे आहे ते सुरू झाले होते, पण सध्याला त्याचं क्रेडिट हे भाजप घेताना दिसते. ते एक मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही यावर काय सांगाल किंवा काय बोलाल? हे तमाम नाशिककरांनी बघितलं आहे की ज्या पद्धतीने 2012 ते 17 मग राजसाहेबांनी जी काही पुढची 50 वर्षाची दृष्टी ठेवून नाशिककरांचा पाण्याचा जो महत्वाचा प्रश्न होता, कारण नाशिककरांना फक्त गंगापूर डॅमवरून पाणी पुरवठा व्हायचा, त्यासाठी मुकणे डॅमवरून थेट पाईपलाईन हा जो एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प राजसाहेबांच्या विचारातून झाला आणि त्याच्यामुळे आज नाशिककरांना कुठली पाण्याची कमतरता नाही. त्यानंतर जे काही ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क, जे मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती होईल यासाठी एक प्रोजेक्ट केला होता. त्यानंतर नाशिकच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा ठरणारा जो काही बॉटनिकल गार्डन आहे, तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प राजसाहेबांच्या विचारातून त्यांच्या याच्यातून झाला. त्यानंतर जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचं शस्त्र संग्रहालय, ज्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, हे असे अनेक मोठे मोठे प्रकल्प आणि जी काही सिंहस्थ कुंभमेळा, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. ज्या पद्धतीने काम केली, नाशिकची कनेक्टिव्हिटी, आता दुर्दैवाने स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकचा सत्यानाश केलाय, आपल्या सर्वांना माहिती आहे. मला कोणावरती टीका करायची नाही, परंतु ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षात मागच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं आणि ज्या पद्धतीने नाशिकची वाट लागली, खरं तर या विधानसभेमध्ये जर कदाचित आम्हाला यश परमेश्वराने दिलं असतं, नाशिककरांनी प्रयत्न केले, परंतु आमचं नशीब कमी ठरलं. परंतु आम्ही थांबणार नाही. जर यश आमच्या पदरात दिलं असतं तर आज नाशिकचं चित्र तुम्हाला बदललेलं दिसलं असतं. परंतु काळजी करू नका, येतो झाकी पिक्चर अभी बाकी आहे. 2022ला निश्चित नाशिककरांनी बघितलंय की मागच्या वेळेस कोणाला सत्ता दिली, आत्ताही कोणाची सत्ता आहे आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये गेली 3 वर्ष, कारण मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा, मी 2017 ते 2019 नगरसेवक होतो. मी जवळजवळ सत्ताधारी नसताना 48 कोटीची कामं माझ्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये केली. मग त्यात आयटीआय पूल असेल, नंदिनी नदीवरचे 2-3 पूल असतील, क्रीडांगण असेल मोठं, असे अनेक प्रोजेक्ट केले. परंतु दुर्दैवाने ते जे रस्ते मंजूर झाले होते, जवळजवळ 140 कोटीचे रस्ते, जे दिवाळीमध्ये त्याचे टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाल्या, ज्या रस्ते या शहरामध्ये झाले असते तर आज रस्त्यांची ही वाईट अवस्था नसती. परंतु दुर्दैवाने प्रशासन आणि राज्यकर्ते हे निष्काळजी आणि नाकर्ते ठरल्यामुळे या नाशिक शहराचे जेवढे रस्ते आहेत ते सर्व खड्ड्यात गेलेले आहेत. मुळात खड्डे आहे की रस्ता खड्ड्यात आहे हेच लोकांना समजत नाही आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित नाशिकचा विकास हा आमचा महत्वाचा अजेंडा असणार आहे. नक्कीच सर, न्यूज इंडिया 27च्या पूर्ण टीमकडून तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. एक शेवटची गोष्ट अशी की नव्याने सुरू झालेलं हे जे आमचं न्यूज इंडिया 27चं ऑफिस आहे, याला शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल? माझ्या तर गणरायाच्या चरणी प्रार्थनाच आहे की न्यूज इंडिया 27 कारण ते 27 आमचं कसं मराठीत 27 म्हटलं असतं, परंतु 27 निश्चित तुमच्या चॅनलची भरभराटी होत राहील. आणि माझी आपल्याला विनंती आहे की अचूक बातमी आणि सत्य बातमी तुम्ही नाशिककरांसमोर न्या. निश्चित नाशिककर तुमच्यावरती भरभरून प्रेम करतील आणि आम्ही तर आहोत, जिथं कमी तिथं आम्ही, त्याच्यामुळे काळजी करू नका. गणपती बाप्पा निश्चित तुमच्या चॅनलची उत्तर तुमच्या सर्वांसह भरभराटी करेल ह्याच मला अपेक्षा आहे आणि तीच गणरायाच्या चरणी मी विनंती करतो. धन्यवाद सर, तुम्ही जी अपेक्षा आमच्याकडे व्यक्त केली त्याला पूर्णपणे खरं उतरण्याचा आमचा प्रयत्न असेल. कॅमेरामॅन प्रसाद पवारसह हर्षदा निकम, न्यूज इंडिया 27 नाशिक.